प्रकरण 2 वास्तव संख्या आणि सराव संच 2.3. प्रश्न पहिला, पुढील करणींच्या कोटी सांगा. पहिलं उदाहरण आहे घनमुळात 7 म्हणजे या ठिकाणी कोटी आहे 3. दुसऱ्या उदाहरणात 5 वर्गमुळात 12 कोटी 2. चौथ्या मुळात 10 कोटी 4. वर्गमुळात 39 कोटी 2 आणि घनमुळात 18 कोटी 3. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. तिसऱ्या मुळात 51. आता 51 हा कोणाचाही तिसरा घात नाही, त्यामुळे ही करणी आहे. चौथ्या मुळात 16. 16 हा 2चा चौथा घात आहे आणि म्हणून याचं उत्तर 2 येतं, म्हणून ही करणी नाही. पाचव्या मुळात 81. 81 हा कोणाचाही पाचवा घात नाही, म्हणून ही करणी आहे. वर्गमुळात 256 हा 16चा वर्ग आहे, म्हणजे 16चा वर्ग 256 आणि म्हणून ही करणी नाही. तिसऱ्या मुळात 64. 64 हा 4चा तिसरा घात आहे, म्हणजे 4चा घन बरोबर 64, म्हणजे याचं उत्तर 4 येतं, म्हणून ही करणी नाही. आणि वर्गमुळात 22/7 ही करणी आहे. तिसरा, खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा. ज्या करणीच्या जोडींमधील करणीस्थ संख्या सारखी असते, समान असते, तिला सजातीय करणी असं म्हणतात. आणि ज्याच्यामधील करणीस्थ संख्या समान नसते तिला म्हणतात विजातीय करणी. पहिलं उदाहरण बघूयात आपण. वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13. आता वर्गमुळात 52चं आपण रूपांतर करूया. म्हणजे 13 चौक 52 म्हणजे 13 गुणिले 4. 4 हा 2चा वर्ग आहे, म्हणजे 2 वर्गमुळात 13 आलं. आणि दुसरं आहे 5 वर्गमुळात 13. या ठिकाणी करणीस्थ संख्या 13 ही समान आहे आणि म्हणून ही जी पहिली आहे जोडी ती सजातीय आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. आता आपण प्रथम वर्गमुळात 68 आहे त्याचं रूपांतर करूया. आता काय येणार आहे, तर पहिल्यांदा 2 गुणिले 34, 2 6, 2 8. त्यानंतर पुन्हा 34ची फोड होणार आहे 2 गुणिले 17, म्हणजे येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 17. आणि 2 गुणिले 2 4, 4चं वर्गमूळ 2, म्हणजे येणार उत्तर 2 वर्गमुळात 17. आणि दुसरी जोडी आहे त्याची 5 वर्गमुळात 3. या ठिकाणी करणीस्थ संख्या भिन्न आहे, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 17 आणि म्हणून ही विजातीय करणी आहे. पुढील उदाहरण 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2. आता 4 वर्गमुळात 18चं सर्वप्रथम आपण रूपांतर करून घेऊया. 18 म्हणजे 9 गुणिले 2. 4 वर्गमुळात 9 गुणिले 2 येणार आणि 9 हा 3चा वर्ग आहे, म्हणून 9चं वर्गमूळ 3 आहे, म्हणजे येणार 4 गुणिले 3 वर्गमुळात 2, म्हणजे 4 3 12 वर्गमुळात 2. आणि त्याची दुसरी जोडी आहे 7 वर्गमुळात 2. या ठिकाणी करणीस्थ संख्या वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 समान आहे आणि म्हणून ही सजातीय करणी आहे. उदाहरण 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. आता 19 वर्गमुळात 12चं आपण प्रथम रूपांतर करूया. म्हणजे येणार 19 आणि 4 गुणिले 3. 4चं वर्गमूळ 2, म्हणून येणार 19 गुणिले 2 आणि वर्गमुळात 3, म्हणजे आले 38 वर्गमुळात 3. आणि दुसरी जोडी आहे त्याची 6 वर्गमुळात 3. या ठिकाणी करणीस्थ संख्या समान, म्हणून ही सजातीय करणी आहे. कारण 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. आता 5 वर्गमुळात 22 म्हणजे 11 दुणे 22 आणि पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे 11 त्रिक 33. पण या ठिकाणी आतमध्ये वर्गसंख्या नाही आहे, त्यामुळे 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33 तसंच राहील या ठिकाणी. आणि वर्गमुळात 22 आणि वर्गमुळात 33 या करणीस्थ संख्या समान नाहीत आणि म्हणून ही विजातीय करणी आहे. शेवटचं उदाहरण चाललं आहे आपलं 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75.
आता वर्गमुळात 75 म्हणजे 25 त्रिक 75 आणि 25चं वर्गमूळ 5 म्हणजे येणार 5 वर्गमुळात 3. पण त्याची दुसरी जोडी आहे 5 वर्गमुळात 5. कर्निस्थ संख्या भिन्न आहे आणि म्हणून ही येणार विजातीय करणे. प्रश्न 4 आपण आता पाहणार आहोत. प्रश्न आहे बघा, खालील करणींना सोपे रूप द्या. आणि त्यातलं पहिलं उदाहरण आहे वर्गमुळात 27. आता आपल्याला माहिती आहे 27 म्हणजे 9 गुणिले 3 आणि त्यामध्ये 9 हा 3चा वर्ग आहे. वर्गमुळात 3 बाहेर आले आणि आलं आपलं उत्तर 3 वर्गमुळात 3. पुढील उदाहरण वर्गमुळात 50. आता 50 म्हणजे 25 गुणिले 2 आणि 25 हा 5चा वर्ग आहे म्हणजे 25चं वर्गमूळ 5 हे कर्निस्थ चिन्हाच्या बाहेर येणार म्हणजे आपलं उत्तर येणार 5 वर्गमुळात 2. पुढील उदाहरण वर्गमुळात 250. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा 250ची फोड करूयात म्हणजे अवयव पाडूयात. पहिल्यांदा 5 भागू आपण म्हणजे काय येणार 5 5 25 5 0 0 म्हणजे येणार 5 गुणिले 50. आता 50च्या अवयव अजून पाडूयात. 5 10 50 म्हणजे येणार 5 गुणिले 5 गुणिले 10. आता या ठिकाणी 5 गुणिले 5 हा 25 हा 5चा वर्ग आहे आणि म्हणून 25चं वर्गमूळ 5 हे कर्णी चिन्हाच्या बाहेर येणार आणि मग आपलं उत्तर येणार 5 वर्गमुळात 10. पुढील उदाहरण वर्गमुळात 112. आता एकक स्थानी 2 आहे म्हणून आपण प्रथम 2 ने भागूया म्हणजे येणार 2 पंचे 10 आणि 2 सख्खूम 12 म्हणजे 2 गुणिले 56. आता 56 आपल्याला माहिती आहे 7 8 56 म्हणून आपण हे परत असं लिहूयात. वर्गमुळात 2 गुणिले 7 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 7. आता 8 दुणे 16 म्हणजे 16 गुणिले 7 येणार. 16 4चा वर्ग आहे आणि म्हणून आपलं उत्तर येणार 4 वर्गमुळात 7. पुढील उदाहरणाला वर्गमुळात 168. आता पुन्हा आपण सर्वप्रथम 2 ने भागूयात कारण एकक स्थानी 8 आहे म्हणजे येणार 2 गुणिले 82 16 आणि 2 चौक 8 म्हणजे आलं 2 गुणिले 84. आता 84ची फोड आपण करूयात. पुन्हा बघा 4 ने भाग जातो आहे त्याला म्हणजे येणार आहे 4 दुणे 8 आणि 4 एके 4 म्हणजे आपले अवयवाले 2 गुणिले 4 गुणिले 21 आणि याच्यामध्ये 4चं वर्गमूळ 2 येते म्हणून 2 वर्गमुळात 21 दुणे 21 गुणिले 2 42 म्हणजे आपलं उत्तर आलं 2 वर्गमुळात 42. पुढचा प्रश्न खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आणि त्यातलं पहिलं उदाहरण आहे 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3. आता आपण अगोदर यांचं रूपांतर करून घेऊया. 7 वर्गमुळात 2 म्हणजेच 7चा वर्ग 49 कर्निस्थ संख्येमध्ये गेल्यानंतर आणि मग येणार 49 गुणिले 2 म्हणजे येणार 98. आता 5 वर्गमुळात 3 आपण घेऊया. 5 कर्निस्थ संख्येमध्ये गेल्यानंतर होणार 5चा वर्ग म्हणजे येणार 25 गुणिले 3 आणि 25 गुणिले 3 म्हणजे येणार 75. आता या ठिकाणी 98 हे 75पेक्षा मोठे आहेत आणि म्हणून 7 वर्गमुळात 2 हे 5 वर्गमुळात 3पेक्षा मोठे आहेत. पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. आता या ठिकाणी 247 हे 274पेक्षा लहान आहेत आणि म्हणून वर्गमुळात 247 लहान आहेत वर्गमुळात 274पेक्षा. पुढील उदाहरण 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. आता 2 वर्गमुळात 7ला आपण सोपं रूप देऊया. 2 जर कर्निस्थ संख्येमध्ये गेले तर होणार 2चा वर्ग 4 म्हणजे 4 गुणिले 7 येणार म्हणजे 4 7 28 म्हणजे या ठिकाणी या दोन्ही करणी या समान आहेत. पुढील उदाहरण 5 वर्गमुळात 5 आणि 7 वर्गमुळात 2. आता या ठिकाणी आपण 5 वर्गमुळात 5 जे आहे त्याचं सर्वप्रथम रूपांतर करून घेऊया.
म्हणजे 5 कर्निस्थ संख्येमध्ये गेले की येणार 25. म्हणजेच काय आलं 25 5 1600. आता त्यातलं 7 वर्गमुळात 2 जे आहे त्याचं रूपांतर करून घेऊया. 7चा वर्ग 49 म्हणजे येणार 49 गुणिले 2 म्हणजे येणार 98. आता या ठिकाणी 125 हे 98पेक्षा मोठे आहे म्हणून 5 वर्गमुळात 5 हे मोठे आहेत व 7 वर्गमुळात 2पेक्षा. उदाहरण 4 वर्गमुळात 42 बरोबर येणार आहे 4चा वर्ग 16 16 गुणिले 42 आणि मग या दोघांचा गुणाकार आला 16 दुणे 32ला 2 हातचे आले 3 16 चोक 64 आणि 3 67 म्हणजे येणार आहे 672. त्यानंतर 9 वर्गमुळात 2 9चा वर्ग 81 म्हणजे होणार 81 गुणिले 2 आणि मग यांचा गुणाकार आला 2 एक्के 2 16 म्हणजे 162. 672 हे 162पेक्षा मोठे आहेत. कारण 7 आणि 2 वर्गमुळात 5 2 वर्गमुळात 5चं आपण रूपांतर करून घेऊ आणि ते येणार आहे 2 वर्गमुळात गेले की 4 गुणिले 5 म्हणजे 4 25 आणि 7 म्हणजेच वर्गमुळात 49 म्हणजे वर्गमुळात 49 हे वर्गमुळात 20पेक्षा मोठे आहेत आणि म्हणून 7 हे मोठे आहेत 2 वर्गमुळात 5पेक्षा. पुढचा प्रश्न आहे सोपे रूप द्या आणि त्यातलं पहिलं उदाहरण 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. या ठिकाणी आपण वर्गमुळात 3 हा सामायिक अवयव काढू म्हणजे येणार वर्गमुळात 3 कंसात 5 अधिक 8 म्हणजेच 13 वर्गमुळात 3. पुढील उदाहरण आपण पाहूयात 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. आता या ठिकाणी आपण 125चे अवयव पाडूयात म्हणजे येणार 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 25 गुणिले 5 म्हणजेच 25 5 1600. आता पहिल्यांदा 9तून 4 घालूयात म्हणजे येणार 5 वर्गमुळात 5 कारण वर्गमुळात 5 या ठिकाणी सामायिक अवयव आहे आणि अधिक 25चे वर्गमूळ 5 म्हणजे येणार 5 वर्गमुळात 5. आता या ठिकाणी पुन्हा वर्गमुळात 5 सामायिक अवयव आहे म्हणून 5 अधिक 5 10 म्हणजे उत्तर येणार 10 वर्गमुळात 5. तिसरं उदाहरण चाललं आहे आपलं आता. आता या ठिकाणी बघा 7 वर्गमुळात 48 आहे त्याच्याऐवजी आपण लिहूयात 16 गुणिले 3 म्हणजे 16 त्रिक 48 वजा 27 ऐवजी आपण लिहिणार आहोत 9 गुणिले 3 9 त्रिक 27 आणि वजा वर्गमुळात 3 आपण आहे तशीच लिहूयात. आता या ठिकाणी 7 आहे तसेच लिहिते 16चं वर्गमूळ 4 ते आपण कर्णी चिन्हाच्या बाहेर काढू म्हणजे येणार 7 गुणिले 4 वर्गमुळात 3 9चं वर्गमूळ 3 बाहेर काढलं म्हणजे येणार 3 वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3. आता या ठिकाणी वर्गमुळात 3 हा सामायिक अवयव आहे तो आपण काढूया आणि मग येणार 7 चोक 28 वजा या ठिकाणचे 3 आणि इथं काही नाही म्हणजे असतो 1 म्हणजे येणार इथं वजा 1 म्हणजेच काय आलं वर्गमुळात 3 कंसात 28 वजा 4 आणि 28मधून 4 गेले की उरले 24 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 24 वर्गमुळात 3. आता पुढचं उदाहरण बघूयात. या ठिकाणी वर्गमुळात 7 हा सामायिक अवयव आहे म्हणून आपण लिहूयात वर्गमुळात 7 आणि कंसामध्ये येणार 1 वजा 3/5 अधिक 2. आता वर्गमुळात 7 आहे तसे लिहिते आणि 1 आणि 2 यांची बेरीज करते ते येणार 3 वजा 3/5. आता या 3च्या खाली छेद नाही म्हणून आपण लिहूयात 1 म्हणजे पुन्हा येणार वर्गमुळात 7. आता याचं तिरकस गुणाकार करूयात 3 5 15 वजा 3 1 3 आणि छेदस्थानी आलं 1 गुणिले 5 म्हणजेच वर्गमुळात 7 आणि कंसामध्ये येणार 15तून 3 गेले की 12/5 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे याचं 12/5 वर्गमुळात 7. प्रश्न आहे प्रश्न 7वा गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18.
म्हणजेच येणार आहे 3 गुणिले वर्गमुळात 12 गुणिले 18. या ठिकाणी कोटी समान आहे म्हणून आपण वर्गमुळात 12 गुणिले 18 लिहिलं. आता 12ची आपण फोड करूयात 3 गुणिले 4 आणि 18ची फोड करूयात 9 गुणिले 2. आता 3 गुणिले 4चं वर्गमूळ 2 कर्णी चिन्हाच्या बाहेर येणार. 9चं वर्गमूळ 3 कर्णी चिन्हाच्या बाहेर येणार. त्यामुळे कर्णी चिन्हात राहणार 3 गुणिले 2 आणि मग येणार 3 दुनी 6 साहित्रिक 18. 18 वर्गमुळात 6. पुढचं उदाहरण आहे 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. या ठिकाणी 3 गुणिले 7 अगोदर लिहूयात जे की कर्णी चिन्हाच्या बाहेर आहेत आणि कर्णी चिन्हात लिहूयात 12 गुणिले 15. पुन्हा 3 गुणिले 7 21 आणि कर्णी चिन्हात येणार 3 चौक 12 आणि 3 5 15. आता या ठिकाणी 21 कर्णी चिन्हाच्या बाहेर लिहूयात. पहिल्यांदा 21 गुणिले 3 गुणिले 3 9 आणि त्याचं वर्गमूळ 3 आणि 4चं वर्गमूळ 2 हे दोघं आपण कर्णी चिन्हाच्या बाहेर घेतले. त्यामुळे कर्णी चिन्हात राहिले फक्त 5 आणि मग आपलं उत्तर आलं 3 दुनी 6चा गुणाकार अगोदर करू आणि मग येणार 6 1 6 6 दुनी 12 म्हणजे 126 वर्गमुळात 5. पुढचं उदाहरण 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच 3 वर्गमुळात 8 गुणिले 5. आता आपण या ठिकाणी 8चे अवयव पाडूयात. 4 दुणे 8 गुणिले 5 3. आता 4चं वर्गमूळ 2 कर्णी चिन्हाच्या बाहेर म्हणजे 3 गुणिले 2 आलं आणि 5 दुणे 10 म्हणजेच 3 दुणे 6 वर्गमुळात 10 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण 5 वर्गमुळात 8 गुणिले 2 वर्गमुळात 8 म्हणजेच 5 गुणिले 2 वर्गमुळात 8 गुणिले 8. 5 गुणिले 2 10 आणि वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8चं वर्गमूळ आलं 8 म्हणजे आले 10 8 80. पुढचा प्रश्न आहे भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2 म्हणजे या ठिकाणी येणार वर्गमुळात 98 भागिले 2. मग आता 2ने आपण भाग घालूयात म्हणजे येणार 2 चौक 8 आणि 92 18 म्हणजे आले वर्गमुळात 49 आणि 49चं वर्गमूळ आलं 7 म्हणजे आपलं उत्तर आलं 7. आता पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 50 म्हणजे 125 वर्गमूळ चिन्हात भागिले 50. आता 125 हा 5चा घन आहे म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 येणार आणि 50 जे आहे ते 5 10 50 आणि पुन्हा 10ची फोड 5 गुणिले 2 म्हणजे 50च्या अवयवाले 5 गुणिले 5 गुणिले 2. आता 5ला वरचे 5 5 25 आणि खालचे 5 5 25 हे एकमेकांना जातील आणि राहणार फक्त वर्गमुळात 5/2. आता पुढचं उदाहरण आहे वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27 म्हणजे 54 भागिले 27 म्हणजे 6 9 54 आणि 9 त्रिक 27 किंवा 3 9 27. आता त्यानंतर 9ला 9 गेले आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 3ने भाग जाते 6ला आणि म्हणून आलं उत्तर वर्गमुळात 2. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे वर्गमुळात 310 भागिले 5. आता या ठिकाणी बघा 5ने आपण 310ला भाग घालू म्हणजे आले 5 सख्खे 30 एक हातचा उरला आणि 5 दुणे 10. आता 62चे आपल्याला अवयव पाडता येत नाही त्यामुळे आपण तसंच उत्तर ठेवूयात वर्गमुळात 62. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण छेदाचे परिमेयीकरण करा. आता छेदाचे परिमेयीकरण करा म्हणजे काय तर पहिलं उदाहरण पाहिलं तर या ठिकाणी आहे 3 छेद वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आणि त्याचं रूपांतर आपल्याला परिमेय संख्येत करायचं आणि म्हणून आम्ही दोघांना वर्गमुळात 5 गुणते आणि भागते म्हणजे अंशस्थानी येणार 3 वर्गमुळात 5 आणि छेदस्थानी वर्गमुळात 5 गुणिले 5 म्हणजे येणार वर्गमुळात 25
आणि वर्गमुळात 25चं वर्गमूळ आलं 5, म्हणजेच 3 वर्गमुळात छेद 5 हे आलं आपलं उत्तर. आता त्यानंतर पुढचं उदाहरण बघूयात आपण. 1 छेद वर्गमुळात 14. आता या ठिकाणी सुद्धा 1 छेद वर्गमुळात 14 आहे. त्याला अंशाला पण वर्गमुळात 14ने गुणूयात आणि छेदाला पण वर्गमुळात 14ने गुणूयात. आता या ठिकाणी वरती जो छेद आहे, अंश आहे, तो तसाच लिहूयात. वर्गमुळात 14 आणि वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे वर्गमुळात 196. पण 196 हा 14चा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ आलं 14. आता पुढचं उदाहरण 5 छेद वर्गमुळात 7. वर्गमुळात 7ने गुणले आणि वर्गमुळात 7ने भागले म्हणजे येणार 5 वर्गमुळात 7 आणि छेदस्थानी वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे येणार वर्गमुळात 49 म्हणजेच 7 फक्त. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 6 छेद 9 वर्गमुळात 3. आता या ठिकाणी पण आपण छेदाला आणि अंशाला गुणूयात वर्गमुळात 3 म्हणजे काय येणार 6 छेद 9 वर्गमुळात. पुढचं उदाहरण आता 6 छेद 9 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 आपण गुणूयात आणि वर्गमुळात 3 भागूयात. आता या ठिकाणी 6 वर्गमुळात 3 मी अंशस्थानी आहे तसेच लिहिते आणि छेदस्थानी येणार 9 गुणिले 3 कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 9 आणि 9चं वर्गमूळ 3. आता 3 दोन्ही 6 म्हणजे आपलं उत्तर आलं 2 छेद 9 वर्गमुळात 3. आता पुढचं उदाहरण पाहूयात 11 छेद वर्गमुळात 3. आता या ठिकाणी पण अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3 गुणलं म्हणजेच काय येणार 11 वर्गमुळात 3 आहे तसे लिहूयात आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे येणार वर्गमुळात 9 आणि म्हणजेच 9चं वर्गमूळ येणार 3 म्हणजे आपलं उत्तर येणार 11 वर्गमुळात 3 छेद 3.